विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र विषयामध्ये 2008 ते 2021च्या दरम्यान जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये जी पोटेन्शियलिटी असते, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांचं उत्तर बोर्डाला कशा पद्धतीनं एक्सपेक्टेड आहे, त्या अनुषंगानं स्पेशल गाईडलाईन्स आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. आज आपण बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन्स अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हा बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो 15वा टॉपिक आहे. टोटल मार्क्स ह्या टॉपिकला 3 आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन 4 मार्कासाठी हा टॉपिक त्याचा वॅटेज परीक्षेसाठी ठेवलेला आहे. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज 2008 ते 2021च्या दरम्यान दरवर्षी परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं एक्सपेक्टेड आहे त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. तर चला बघूया या ठिकाणी. Define the term natality, how natality is calculated. तर ह्यामध्ये डिफाइन द टर्म नॅटॅलिटी, हाऊ नॅटॅलिटी इज कॅल्क्युलेटेड मार्च 2013 मध्ये प्रश्न विचारलाय. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज अ बायोमॅग्निफिकेशन. डेफिनेशन विचारलेली आहे. व्हॉट इज अ बायोमॅग्निफिकेशन मार्च 2013 आणि मार्च 2014 मध्ये प्रश्न विचारलाय. म्हणजे सरळ ह्या ठिकाणी 3 मार्काचा टॉपिक असल्यामुळं प्रश्न 2 मार्काचे किंवा 1 मार्काचा किंवा 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफाइन ग्रीन हाऊस इफेक्ट. डिफाइन ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, ऑक्टोबर 2013 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न गिव्ह इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन ऑन ह्युमन हेल्थ. ऑक्टोबर 2013 मध्ये प्रश्न विचारलाय. इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन ऑन द ह्युमन हेल्थ. वॉटर पोल्युशनचा इफेक्ट मानवी आरोग्यावर कशा पद्धतीने होतो तो लिहायचा आहे. जनरल प्रश्न यामध्ये विचारलेला असल्यामुळे तुम्ही सहज त्याच्या संदर्भामध्ये काही वाचन केलेलं असेल तर निश्चित स्वरूपानं तसे प्रश्न तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. जे प्रश्न येत नाहीत परंतु त्या संदर्भामध्ये नाही आलं तरी त्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचा विचार त्या संदर्भामध्ये 2 ते 4 पॉइंट्स किंवा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही त्यामध्ये सोडू शकता. जनरल प्रश्नावर सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. केवळ प्रश्न विचारला येत नाही म्हणून सोडून देणं हे योग्य नव्हे. त्यामुळं त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. There is a no hole in a ozone layer. पुढील प्रश्न आहे there is a no hole in a ozone layer. What do you understand by this? ओझोन लेयर मध्ये होल नाहीये. नो होल इन द ओझोन लेयर. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस. मार्च 2014 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज बायो अक्युम्युलेशन. व्हॉट इज अ बायो अक्युम्युलेशन. ऑक्टोबर 2014 मध्ये प्रश्न विचारलाय. व्हॉट इज अ बायो अक्युम्युलेशन्स. ऑक्टोबर 2014 मध्ये प्रश्न विचारला. बायो अक्युम्युलेशन म्हणजे काय. Which greenhouse gas is mainly responsible for the global warming? Which greenhouse gas is mainly responsible? कोणता ग्रीनहाऊस गॅस हा ग्लोबल वॉर्मिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे. तर त्यामध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ग्लोबल वॉर्मिंग जी वाढत आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न सजेस्ट मेजर्स टू कॉन्झर्व द फॉरेस्ट. मेजर्स टू कॉन्झर्व द फॉरेस्ट ऑक्टोबर 2014 मध्ये प्रश्न विचारलाय. सजेस्ट मेजर्स टू कॉन्झर्व द फॉरेस्ट. फॉरेस्टला कॉन्झर्व करणे.
Suggest the measures to conserve the forest. पुढील प्रश्न आहे, global warming is caused by the greenhouse effect. Justify the statement. Global warming is caused by greenhouse effect. Justify the statement. मार्च 2015 मध्ये प्रश्न विचारला आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही ग्रीन हाऊस इफेक्टचा परिणाम आहे. जस्टिफाय दी स्टेटमेंट. व्हॉट इज द रेड डाटा बुक? रेड डाटा बुक कशासाठी प्रसिद्ध आहे? रेड डाटा बुक म्हणजे काय? ऑक्टोबर 2015 मध्ये प्रश्न विचारला. तुम्हाला वाचन करावं लागेल. रेड डाटा बुक असतं काय, त्याचा कशासाठी उपयोग केला जातो, त्याच्यामध्ये कोणती माहिती साठवलेली आहे? गिव्ह द इफेक्ट ऑफ एअर पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ. ऑक्टोबर 2015 मध्ये प्रश्न विचारलाय. गिव्ह द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युटंट्स. एअर पोल्युटंटचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. तो कसा प्रकारचा होतो? व्हॉट इज अ रेड डाटा बुक? पुन्हा प्रश्न विचारला ऑक्टोबर 2015 मध्ये. गिव्ह द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युटंट ऑन ह्युमन हेल्थ. तोच प्रश्न रिपीट झालाय. Then how depletion of ozone layers if affects the living organism. ऑक्टोबर 2015 मध्ये प्रश्न विचारला. How depletion of ozone layers affects living organisms. Why PUC is mandatory for all vehicles. मार्च 2016 मध्ये प्रश्न विचारला. व्हेकल म्हणजे की why PUC means the pollution under control is a mandatory for all vehicles. सर्व व्हेकल्सला पोल्युशन अंडर कंट्रोल चा पावती घ्यावा लागते. व्हाय? पोल्युशन कंट्रोल मध्ये राहण्यासाठी. पोल्युशन अंडर कंट्रोल मॅन्डेटरी ऑफ बाय द ऑल व्हेकल्स. देन गिव्ह द हजार्डस इफेक्ट ऑफ द ॲग्रोकेमिकल्स. हजार्डस इफेक्ट ऑफ द ॲग्रोकेमिकल जुलै 2016 मध्ये प्रश्न विचारलाय. या सर्व प्रश्नांचा विचार जर केला तर जो प्रश्न अधिक आणि अधिक वेळा विचारलेला आहे किंवा विचारला गेलेला नाही, ह्याचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचाही अभ्यास करायचा, जे विचारले गेलेले नाही त्याचाही अभ्यास करायचा. फक्त ह्या संदर्भामध्ये एक गाईडलाईन्स तुम्हाला मिळावी ह्या उद्देशानं ह्या प्रश्नांचं स्वरूप तुमच्या समोर ठेवण्याचा स्वच्छ प्रयत्न आहे. त्यामुळं प्रत्येकाने ह्या प्रयत्नाला स्वच्छ मनाने घेतलं गेलं पाहिजे. हेच प्रश्न परीक्षेत विचारले जातील असं नाही. त्यासाठी न विचारलेले प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात, जो की 2008 ते 2021 पर्यंत कधीही न विचारलेले प्रश्न सुद्धा 22 मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळं असं गृहीत धरायचं नाही. फक्त आणि फक्त स्वच्छ गाईडलाईन्स ह्यातून मिळावी ह्या उद्देशानं हे प्रश्न तुमच्या समोर ठेवलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस. मार्च 2017 मध्ये प्रश्न विचारला. डिफाईन ग्लोबल वॉर्मिंग. जुलै 2017 मध्ये प्रश्न विचार. डिफाईन द ग्लोबल वॉर्मिंग. इनलिस्ट द कॉजेस ऑफ द डिफॉरेस्टेशन. इनलिस्ट करायचं कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन कशामुळे झालाय, त्याचा कॉज काय आहे, त्याचे इनलिस्ट करायची आहे. इनलिस्ट द कॉजेस ऑफ. जनरल प्रश्न आहे. जुलै 2017 मध्ये, जे की तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी 12वी या दरम्यान खूप वेळा ह्या संदर्भामध्ये वाचलेला आहे. कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन. जंगल तोड जी होत आहे ती कोणत्या कारणानं होते त्याला इनलिस्ट करायचं, त्याची कारणे लिहायची आहेत. व्हॉट इज अ डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, मार्च 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. Which of the following harmful radiation is absorbed by the ozone layer of the stratosphere? Which of the following harmful radiation, MCQ चा प्रश्न आहे, is absorbed by the ozone layer of the stratosphere? X-rays, visible lights, ultraviolet rays, gamma rays.
Visible light actually which are comes on the earth, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, गॅमा रेज, या तीन पैकी गॅमा रेज जे असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, एक्स रेज, ह्याच्यापैकी तुम्हाला चूज करायचं आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, ओझोन लेअरच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये कोणते हार्मफुल रेडिएशन हे ऍब्सॉर्ब केले जात असतात. डिफाईन द डिफॉरेस्टेशन, कमेंट ऑन इट्स इफेक्ट. डिफाईन डिफॉरेस्टेशन, कमेंट्स ऑन इट्स इफेक्ट. जुलै 2018 मध्ये प्रश्न विचारलाय. डिफाईन दी पोल्युशन, पोल्युशन म्हणजे काय. इंडस्ट्रियल आर पॉन्थिंग पॉइझन इन वॉटर, एक्सप्लेन. मार्च 2021 मध्ये प्रश्न विचारलाय. इंडस्ट्रीज आर पॉन्थिंग पॉइझन इन वॉटर, पाण्यामध्ये पॉइझन पसरवण्याचं काम इंडस्ट्री किंवा कारखाने करत असतात. ते स्पष्टीकरण द्यायचं आहे, कारण की अतिशय घातक आणि विषारी रासायनिके पाण्यामध्ये कारखान्यांमधून बाहेर फेकले जात असतात आणि त्या नॅचरल वॉटर बॉडीज मध्ये येतात आणि त्यामुळं त्यामध्ये सर्वायवल असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा ॲक्वॅटिक प्लांट असतील, ॲक्वॅटिक ॲनिमल असेल, त्यांना त्यांच्या जीविताशी ते धोकादायक असतं. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचंय. गिव्ह अ सायंटिफिक रिजन्स. ओझोन प्रेझेंट इन द स्ट्रॅटोस्फिअर इज कॉल्ड ॲज द गुड ओझोन. ओझोन आर प्रेझेंट इन अ स्ट्रॅटोस्फिअर इज अ कॉल्ड ॲज द गुड ओझोन. चांगला ओझोन कुठं असतो प्रेझेंट, तर स्ट्रॅटोस्फिअर ह्या लेअर मध्ये. मार्च 2019 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्या सर्व प्रश्नांचा जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला तर निश्चितपैकी परीक्षेमध्ये त्याला मदत तुम्हाला होऊ शकते. पुढील प्रश्न. अशा पद्धतीनं ह्या सर्व प्रश्नांचं आपण एकूण 12 व्हिडिओ बनवलेले आहेत. 15 टॉपिक पैकी 12 व्हिडिओ आपण बनवले. 12 टॉपिकवर, 3 टॉपिकवर का बनवले नाहीत याचा प्रश्न असेल तुम्हाला. परंतु 3 हे नवीन अभ्यासक्रमामध्ये 3 टॉपिक नवीन समाविष्ट केलेले असल्यामुळं ते पूर्वी 11वीला होते आणि त्यामुळं जे प्रश्न 11वीला टॉपिक 11वीला असल्यामुळं ते 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले नाहीये 2008 पासून तर 2020-19 पर्यंत. आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यावर प्रश्न बोर्डामध्ये विचारलेले नाहीत आणि ते पण ह्या ठिकाणी आपण डिस्कशनसाठी पण ठेवलेले नाहीत. एकूण 15 पैकी 12 टॉपिकवर 12 सेपरेट स्वतंत्र व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओचा अगदी मनापासून अभ्यास करा, फायदा घ्या. बेस्ट ऑफ लक युअर येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना. RBC ऑनलाईन बाय दत्तात्रय राऊत यांच्याकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.